की आपण एक प्रकारे जनजागृतीचा या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे. काय नेमकं मार्गदर्शन झालेलं आहे आणि कशा सूचना देण्यात आलेल्या आहेत सर्व? आज या ठिकाणी आपण विद्यार्थी सुरक्षा व उपाययोजना या संदर्भाने शिबिर आयोजित केलं होतं. याच्यामध्ये सुरक्षित विद्यार्थी, सुरक्षित शाळा आणि सुरक्षित प्रवास अशा ह्या टॅगलाईनखाली आपण हे आजचं शिबिर आयोजित केलं होतं. याच्यामध्ये आपण 5 तासात की सर्व कल्याणमधील जेवढे स्कूल आहे, प्रायमरी असेल, प्री प्रायमरी, हायस्कूल असेल, ते सगळे संस्थाचालक, प्रिन्सिपल्स आणि जे स्कूल व्हॅनचे चालक मालक आहेत, ते सगळे उपस्थित होते. त्याचप्रमाणे KDMCचे उपायुक्त बोरकर साहेब, डेप्युटी RTO बागू साहेब आणि आमचे सर्व ट्रॅफिक डिपार्टमेंट आणि इतर पोलीस विभागाचे आमचे सगळे सिनियर या ठिकाणी उपस्थित होते. आमचा याचा एकच हे आहे की जे काही अवेअरनेस आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण विद्यार्थ्यांची सुरक्षितता, प्रवासी दरम्यानची सुरक्षितता आणि स्कूलमध्ये गेल्याची सुरक्षितता हे त्यांच्यापर्यंत करण्याकरता काय काय उपाययोजना करू शकतो, त्यांच्या काय अडचणी आहेत, त्या अडचणी पण त्यांनी या ठिकाणी मांडल्या आणि त्या अडचणीला आपण करण्याकरता आपण काय आपल्याला बदल करणं गरजेचं आहे या ठिकाणी सुद्धा त्याची चर्चा झाली. आणि आपण बघतो की याला अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळाला आहे. ज्या काही नवीन गाईडलाईन्स काही RTO विभागांनी सुद्धा त्या जाहीर केलेल्या आहेत, शासनाकडून वेळेवर याच्यामध्ये गाईडलाईन्स आलेल्या आहेत, पण त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आजच्या ह्या शिबिरामार्फत केलेलं आहे. काही RTO विभागाकडून काही चांगले व्हिडिओज पण आपण त्या ठिकाणी तयार केले, ते सुद्धा आपण विद्यार्थ्यांपर्यंत आणि त्या संस्थेपर्यंत आणि पालकांपर्यंत आपण ते पोहोचवणार, जेणेकरून याचा इम्पॅक्ट जो आहे तो सगळीकडे होईल आणि जे आपल्याला सुरक्षितता आहे विद्यार्थ्यांची याच्यामध्ये स्कूल व्हॅनमध्ये असेल किंवा स्कूलमध्ये असेल होण्याकरता याची मदत होईल. ओके, थँक्यू. उपाययोजना हा आजचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता. काय नेमकं मार्गदर्शन केलेलं आहे? आज पोलीस आयुक्तालय ठाणे अंतर्गत परिमंडल 3 अंतर्गत DCP कल्याण यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. सदरील कार्यक्रमामध्ये स्कूल बस म्हणजे काय, स्कूल बसची नियमावली, राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या गाईडलाईन आणि स्कूल बसच्या सुरक्षतेसाठी कोणती उपाययोजना करणं आवश्यक आहे याच्यासाठी आज संस्थाचालक, बस चालक आणि शाळेचे प्राचार्य तसेच सर्व नागरिक यांना, कल्याण परिसरातील नागरिकांना आज व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून, ॲनिमेशन क्लिपच्या माध्यमातून तसेच पॉम्पलेटच्या माध्यमातून जनजागृतीद्वारे सदरील कार्यक्रमाला आयोजित केले. एक महत्त्वाचा प्रश्न की बदलापूरमध्ये जी घटना घडली ती ऑथोराईज स्कूल व्हॅन नसताना खाजगी वाहन म्हणजे खाजगी वाहतूक करणाऱ्या गाडीमध्ये हा प्रकार घडलेला आहे. आणि आमच्या माहितीप्रमाणे जवळजवळ बदलापूरसारख्या शहरात इतरही ठिकाणी 50% ही अनऑथोराईज, ज्याला आपण RTO परमिशन वगैरे जे म्हणतो तशी नसलेली वाहतूक स्कूल लेवलला सुरू आहे. त्याच्यावरती कारवाई कशी होईल? पहिल्यांदा मी क्लिअर करू इच्छितो की सदरील वाहन हे परवानाधारक वाहन होतं आणि त्याला फक्त तो परवाना हा दुसऱ्या शाळेसाठी वापरलेला होता. त्याच्यामुळे आम्ही सदरील वाहनावर परवाना उल्लंघनाची कारवाई केलेली आहे आणि वाहन जप्त केलेलं आहे. आणि वाहन मालकाला RCच्या त्याच्या सस्पेन्शनसाठी आणि वाहन चालकाला, जो ड्रायव्हर होता, त्याला आपण त्याच्याही लायसन्स सस्पेन्शनसाठी दोन्हीलाही नोटिसा पाठवून सस्पेन्शनची कारवाई केलेली आहे आणि पोलीस स्टेशनला वाहन जप्त करून ठेवले. दुसरी गोष्टमध्ये आमची कारवाई ही सतत चालू असते. मागच्या या 2025-26 या वर्षामध्ये एकूण 700+ वाहनांवर कल्याण RTOच्या मार्फत कारवाई करण्यात आली आहे.
विद्यार्थिका